श्री स्वामी समर्थ. नमस्ते मित्रांनो, लेट्स ग्रो एज्युकेट आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेचा अभ्यासाची सुरुवात कशी करावी आणि कुठून करावी हे बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेळेचं नियोजन कसं करायचं, आता आपल्याकडे जेवढे दिवस बाकी आहेत त्याचं नियोजन कसं करायचं. बघा, एकाच महिन्यात टीईटी पास होऊ शकेल का मी? त्याचप्रमाणे घर, मूल आणि नोकरी सांभाळून मी टीईटी खरंच पास होऊ शकेल का, यावर सुद्धा आपण सविस्तर बोलणार आहे. मित्रांनो, तुमचा वेळ खूप बहुमूल्य आहे हे मला माहिती आहे. युट्यूबला एक तासाचे 1-1.5 तासाचे तुम्हाला नियोजनाचे व्हिडिओ मिळतील. जास्त वेळ न घेता तुम्हाला अतिशय कमी वेळात काही पॉइंट्स, अभ्यासाचे असे काही पॉइंट्स आणि टिप्स सांगणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्की होईल. तर तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप न करता व्यवस्थित बघा. यामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या अशा काही टिप्स आहेत की त्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोअर वाढण्यास नक्कीच मदत होईल. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात आधी मित्रांनो, आपल्या हाती किती दिवस? आजची तारीख आहे 15. तर आपल्या हाती एकूण किती दिवस आहेत? तर दिवस आहेत आता या महिन्याचे 15 आणि पुढच्या महिन्याचे 20. आता परीक्षा आहे 23 नोव्हेंबरला. आता ती पुढे जाईल नाही जाईल तो नंतरचा प्रश्न, परंतु 23 नोव्हेंबरलाच ती परीक्षा होईल हे आतापर्यंत तरी नक्कीच आहे. तर बघा, आता 23 नोव्हेंबरला परीक्षा आहे, तर 3 दिवस 23 तारखेला तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. तर 2 दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ज्या नोट्स काढल्या आहेत आतापर्यंत जेवढा काही विषयाची रिव्हिजन तुम्हाला त्या 2 दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करायची आहे. जो काही अभ्यास आहे तो या दिवसामध्ये तुम्हाला करायचा आहे. या महिन्याचे 15 दिवस आणि पुढच्या महिन्याचे 20 दिवस असे तुमच्या हाती 35 दिवस आहेत. बघा, घर, नोकरी, परत मुलं सांभाळून वेळेचं नियोजन कसं करायचं. तर आपल्या सगळ्यांकडे 24 तास आहेत. तर त्याची विभागणी आपण 3 भागामध्ये करूया. 8 अधिक 8 अधिक 8. तर तुम्ही 8 तास झोप घेतली, 7 ते 8 तास तुमच्या झोपीमध्ये गेले. त्यानंतर तुमच्याकडे राहतात 16 तास. त्याच्यामधले 8 तास तुम्ही जॉबला गेले. त्याच्यामध्ये तुम्ही 6 तास जॉबला तुमचे जातातच. 6 तास जॉबला जातील तुमचे. या 8 तासापैकी 6 तास जॉबला जातात. तिसऱ्या 8 तासांमधून तुम्हाला काय करायचंय? 5 तास घर कामं, मुलांचं सांभाळ वगैरे करून ते 6 तास काम करायचंय. तुम्हाला जॉब करायचंय, त्यातले तुमच्याकडे 2 तास राहतात आणि घरकाम वगैरे करून त्यातले तुमच्याकडे 3 तास राहतात. म्हणजे एकूण 5 तास तुमच्या हाती आहेत. मग या 5 तासाचं नियोजन तुम्हाला क्वालिटी टाइम देऊन करायचंय. म्हणजे फक्त 5 तास अभ्यास करायचा म्हणून करायचं नाहीये, तर तो क्वालिटी अभ्यास करायचा आहे. क्वांटिटी न करता क्वालिटी अभ्यास करा. मित्रांनो, आता बघा, काही जणांनी लायब्ररी लावली असेल, लायब्ररीत ते जात असतील. आता लायब्ररीत गेल्यानंतर ज्यांना वेळ आहे ते भरपूर तास अभ्यास करू शकतात, परंतु ज्यांना नोकरी करायची आहे, घर सांभाळायचं आहे, त्यांना सगळं सांभाळून हे अभ्यास करायचा आहे. तर आता लायब्ररीत गेल्यानंतर बघा, आपण थकून जातो किंवा अभ्यासाला आपण घरात जरी बसतो तरी आपण छान आवरलेलं असते, मस्त आपलं काम वगैरे झालेले असतात आणि आपण अभ्यासाला बसतो. आता आपला एवढा थकवा आलेला असतो की आपण फक्त पुढे पुस्तक हाती घेतो. हाती पुस्तक घेतल्यानंतर आपण फक्त 1 की 2 पानं वाचत नाही, तर आपल्याला डुलकी यायला लागतं. मग अशा वेळेस काय करायचं? तर मी सांगते मित्रांनो, झोपून घ्यायचं. झोपून घ्यायचं म्हणजे काय? अंथरून टाकून अंगावर पांघरून घेऊन वगैरे नाही झोपायचं. तर बघा, आपला टेबल असतो, टेबलवर छान डोकं ठेवून तुम्हाला झोप आली ना, तिथंच तुम्ही बसल्याच डोळे बंद करा. छान टेबलवर डोकं ठेवा आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा म्हणजे झोपून घ्या. आता तुम्हाला ती 5 ते 7 मिनिटाची झोप लागू शकते. मित्रांनो, तुम्हाला सांगते मी माझ्या अनुभवावरून, तुम्ही जर ते 5 ते 7 मिनिटाची झोप घेतली तर तुम्हाला 1 तासाचा आराम मिळतो. 1 तासाचा आराम झाल्यासारखं वाटते आणि तुमचा मूड एकदम फ्रेश होतो. त्यानंतर तुम्ही परत अभ्यासाला लागा. यामुळे तुमचा काय होतो? जोराने अभ्यास होतो, तुमचा माइंड पण फ्रेश राहतो आणि तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता. आता यामध्ये विषय बघा, विषय पेपर 1 आहे, त्यांना 150 मार्काचा पूर्ण पेपर राहतो. त्यामध्ये मराठी 30 गुणाला, गणित 30 गुणाला, इंग्लिश 30 गुणाला, परिसर अभ्यास 30 गुण आणि मानसशास्त्र 30 गुण, असे तुम्हाला 150 मार्काचा हा पेपर आहे. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहेत ते तुम्ही आधी ठरवा. तुम्हाला बघा 90+ मार्क्स घ्यायचे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत असलो तरी तुम्हाला 90+ मार्क घ्यायचे. कारण की शिक्षक भरतीमध्ये 55-60चा मुद्दा अजूनही घासतोय, त्याच्यावर अजूनही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला 90+च मार्क घ्यायचे. तुम्ही ते कुठल्याही कॅटेगरीमधले असले तरी चालत. इथे तुम्हाला मार्क्स किती घ्यायचे? तर मराठीत 20 पकडा, गणितामध्ये 20 पकडा, इंग्लिशमध्ये 20 पकडा, परिसर अभ्यासमध्ये 20 पकडा आणि मानसशास्त्रामध्ये
ढोबळ मनाने आपण हा आकडा घेतोय, याच्यापेक्षा जास्त किंवा कमी होऊ शकतात, तर एकूण आपल्याला 100 मार्क त्याच्यातून पडू शकतात. तुम्ही म्हणसाल मॅडम 20-20 मार्क कसे काय पडतील आम्हाला, तर बघा याच्यामध्ये कमी किंवा जास्त, तसं माझं मराठी चांगलं असेल तर मला मराठीमध्ये 30 पैकी 30 पडू शकतात. पण माझं जर इंग्लिश कच्चं असेल तर मला 10 किंवा 12 किंवा 18 पर्यंत मी जाऊ शकते. तर मग ते मार्क्स आपल्याला कव्हर करता आले पाहिजे. आता विषय सोपा किंवा कठीण हे कसं समजेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी प्रश्नपत्रिका सोडवावी लागते. प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर तुम्ही ते बघा की तुम्हाला आता समजा एखादी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली, जसं की मराठीचे 30 प्रश्न उदाहरण घेऊ. मी मराठीचे 30 प्रश्न सोडवले, त्याच्यामध्ये माझे 20 ते 22 प्रश्न बरोबर आले, पण मग माझे 8 मार्क कुठे गेले? म्हणजे माझा शब्दसंग्रह कमी पडतो की मी उत्तरामध्ये काहीतरी चुकते माझं, किंवा मी नेमकं कुठं कमी पडतो हे मला कुठे कमी पडते हे मला केव्हा समजेल, जेव्हा मी प्रश्नपत्रिका सोडवेल. ही प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर आता तुमचा 150 प्रश्न सोडून झाले समजा, तर तुम्ही प्रत्येक विषयाचा तसं अनालिसिस करा आणि व्यवस्थित लिहा की मला याच्यामध्ये एवढे पडले, याच्यामध्ये एवढे पडले, आता माझा वीक पॉईंट कुठला आहे, माझा प्लस पॉईंट कुठला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही म्हणसाल मॅडम हे जर मी असं करत बसून मला खूप वेळ जाईल, परंतु तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एवढी छान दिशा मिळेल मित्रांनो. आता काही विद्यार्थी हे अनालिसिस डायरेक्ट परीक्षा झाल्यानंतर करतात, म्हणजे मार्क कमी आल्यानंतर परीक्षेमध्ये मार्क्स कमी आले तर मग आता नंतर विचार करा की आपण काय केलं पाहिजे होतं. पण आता तो विचार आधीच करा. जर तुम्ही आता तो विचार आधीच केला तर तुम्हाला काय होईल की तुमच्या चुका लक्षात येतील. जसं की आता मी मराठी मला खूप छान जमतं, तर मग मी मराठीच वाचत बसेल, मराठीचा अभ्यास करेल. आता मराठीमध्ये मला आउट ऑफ मार्क्स मिळाले आणि इंग्लिशमध्ये मला खूपच कमी मिळाले, तरी पण ते मार्क्स आपले कव्हर होणार नाही. म्हणून आपल्या सगळ्या विषयाला व्यवस्थित करायचं आहे, अनालिसिस करून, आणि सगळ्या विषयाला सारखं वेटेज द्यायचं आहे. परंतु आता अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी कशी करायची मित्रांनो, माझा एखादा विषय आहे, विषयाचा अभ्यास करण्यासाठी विषयाचा योग्य क्रम लावणं सुद्धा गरजेचं चांगलं असतं. आता उदाहरणार्थ बघा, मला मानसशास्त्र खूप चांगलं जमते आणि मी अभ्यासाला गेले, लायब्ररीत अभ्यासाला बसले, आता मी काय करणार, आधी मानसशास्त्र पुस्तक काढणार, मानसशास्त्र वाचत बसणार. तसं न करता आपला स्वतः सुरुवातीला आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा छान आपला इंटरेस्ट असतो, तेव्हा एखादा अवघड विषय घ्या, जसं की इंग्लिश मला जमत नसेल, त्यामध्ये घटक आधी लक्षात घ्या. अभ्यासक्रम विश्लेषण, आता बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मी मराठीचं विश्लेषण, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, इंग्लिश विषयामध्ये कोणकोणते घटक येतात, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, कुठून केला पाहिजे, यावर नक्की व्हिडिओ बनवेल. परंतु त्याच्या आधी तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला काय करायचंय, स्वतः अनालिसिस करायचंय की मला नेमकं मी कुठं कमी पडलो किंवा मी कुठं कमी पडते, आणि त्याच्यानुसार तुमचा स्ट्रेंथ आणि वीक पॉईंट शोधून त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, आणि तोही या 35 दिवसामध्येच करायचा आहे. आता बघा तुमच्याकडे 5 तास आहे, तर त्या 5 तासातून आता बघा मराठीमध्ये पण मुलांना बरं जमतं, इंग्लिशमध्ये पण जमून जाईल, पण गणिताचा काही जणांचा खूप प्रॉब्लेम असतो. तर गणिताला तुम्हाला सांगते, गणित तुम्हाला आता तर आहेच, परंतु येणाऱ्या टेट परीक्षेला सुद्धा तुम्हाला गणित राहील. मग गणिताचा अभ्यास आताच का नाही केला पाहिजे आपण, आताच चांगला अभ्यास करा, म्हणजे याचा फायदा तुम्हाला पुढच्या येणाऱ्या टेटलाही होईल आणि या परीक्षेलाही होईल. 30 पैकी 30 घ्या ना गणितामध्ये, घेऊ शकता जर चांगली प्रॅक्टिस केली तर. आपण ज्याचं एखाद्याचं खूप छान गणित असतं त्यामुळे त्याला 30 पैकी 30ही मिळून जातो, आणि 30 नाही पडले तर 20-22 प्रश्न तुमचे कुठंच गेले नाही मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिकेचं गणित व्यवस्थित करा आणि त्याला अनुसरून सगळे प्रश्नांची प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुमचं गणित विषयही चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तुम्हाला असं तुमचं वेळेचं नियोजन स्वतः ठरवायचं आहे. आता मी नियोजन सांगते म्हणून तुम्ही तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही स्वतः बसून तुमचे विषय निवडून, विषय कुठले सोपे आहेत कुठले कठीण आहेत ते तुम्ही ठरवून त्यानुसार त्याला वेळ. बघा दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला मॅथ नसतं, दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 60 मार्काचा फक्त परिसर अभ्यास असतो. आता या परिसर अभ्यासामध्ये खूप सारा आवाका आहे बघा मित्रांनो, परिसर अभ्यासाचा अभ्यास करायला बसलो तो. परंतु जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 60 पैकी 30 मार्काचं फक्त भूगोल विचारलेलं आहे. तुम्ही नीट बघा प्रश्नपत्रिका, तुमचं लक्षात येईल. त्याच्यामध्ये म्हणजे 50% वेटेज भूगोलाला दिलेलं आहे, आणि भूगोलासाठी तुम्हाला काहीही कुठलंही संदर्भ पुस्तक वाचायचं नाहीये, फक्त बेसिक वाचायचं आहे. स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढ, आणि माझे त्याच्यावर काम चालू आहे. काही दिवसातच आपल्या चॅनलवर भूगोल विषयाच्या नोट्स येतील. पेपर 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि विज्ञान आहे त्यांना 30 मार्काला गणित आणि 30 मार्काला विज्ञान येतं, तर त्यांनी गणित आणि विज्ञानाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. जास्त वेळ द्यावा लागेल, तेव्हाच त्यामध्ये मार्क्स कव्हर होतील. बघा आता विज्ञान खूप सोपं समजून काही मुलं फक्त गणिताची तयारी करतात आणि विज्ञानाकडे दुर्लक्ष होते आणि विज्ञानामध्ये खूप कमी मार्क्स येतात. त्यामुळे विज्ञान आणि गणित हे दोन्ही विषय सारख्या वेटेजने येणारे आणि सारखे, म्हणजे तुम्ही जर गणिताचा प्रश्न सोडवला तर तुम्हाला एखादा मार्क जास्त देतील आणि विज्ञानाच्या प्रश्नाला कमी मार्क्स देतील, असं तर काही होणार नाहीये. त्यामुळे विज्ञान आणि गणित दोन्ही विषय व्यवस्थित करा. मला कोणत्या विषयात किती मार्क्स द्यायचे आहेत मित्रांनो ते तुमच्या टेबलाच्या पुढे, म्हणजे तुम्ही जिथे अभ्यासाला बसता स्टडी टेबलच्या पुढे किंवा मग एखाद्या वहीमध्ये ते लिहिलेलं असलं पाहिजे, मला यात एवढे मार्क्स द्यायचे आणि मी एवढे मार्क्स देणारच.
किंवा तुम्हाला किती मार्क्स द्यायचे ते तुम्ही लिहा आणि त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. आता एक बघा, एक मुद्दा आहे की गॅप पडलाय, मग अभ्यास कसं करू? माझा खूप गॅप आहे, मग मी अभ्यास कसा करू? माझा अभ्यास मन लागत नाहीये, मग आता मी कसा अभ्यास करायचा? तर मी एक कमेंट वाचली मित्रांनो बघा, आणि खूप छान कमेंट आहे ती. त्या कमेंटमध्ये म्हणतात, मी आर्मीमध्ये आहे, माझी सर्व्हिस 14 वर्ष झाली आहे, मी 2024 मध्ये 110 मार्क्सने सीटीईटी पास झाले. मी 110 मार्क्सने सीटीईटी पास केली आहे. एक तर 10 वर्षाच्या शैक्षणिक गॅप आणि त्यात आर्मीमध्ये असल्यास अभ्यास करणे म्हणजेच खूपच कठीण काम आहे. तरी रात्री ड्युटी करून फक्त युट्यूब व्हिडिओज बघून सीटीईटी पास केली आहे. इच्छा तेथे मार्ग असतो, हे काम वगैरे सगळे बहाणे आहेत. जर मी रोज 2 तास अभ्यास करून सीटीईटी पास करू शकतो तर तुम्ही का नाही? मोटिवेट युअर सेल्फ विथ अ पॉझिटिव्ह वाईब. खूपच सुंदर अशी कमेंट आहे मित्रांनो. जेवढे काही शिक्षक मित्र आहेत बघा, प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम आहेत. त्याचा एवढा भाव झालेला आहे की परीक्षा खूप कठीण असते, याचा रिझल्ट खूप कमी लागतो. परंतु खूप कमी का लागतो याचं कारण आपल्याला माहित असलं पाहिजे. जर आपल्या पुढे प्रश्नपत्रिका आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रश्न कुठून आले आहेत आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर आपण ही परीक्षा आरामशीर पास होऊ. तर बघा, एक आर्मीमध्ये असलेला व्यक्ती जो रात्री ड्युटी करून फक्त युट्यूब व्हिडिओ बघून जर सीटीईटी सारख्या परीक्षेमध्ये, केंद्रीय परीक्षा आहे, सेंट्रल लेवलची परीक्षा आहे, त्यामध्ये 110 मार्क्स जर पास होतो तर आपण का नाही? बघा, या कमेंटद्वारे तुम्हाला आणि मला दोघांनाही आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे खचून जाऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा. तर बघा, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे. या दिवाळीच्या सुट्ट्यांचं एक फराळ कमी झालं चालेल. महिला वर्ग हे करू दे ते करू दे, आपण खूप मागे लागतो बघा. आपल्याला आपल्या घरच्यांना खाऊ घालायचं असते. तर यावर्षी थोडं कमी करा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. परीक्षा एकदा तुमची पार पडली की मग तुम्ही घरच्यांना जे पाहिजे ते करून खाऊ घाला. ते बोलून इथेच थांबते बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की त्यावर उत्तर देईल. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.